तोपर्यंत ढोल ताशांचा गुलाल, लेझिमच्या पायघड्या, ढोल ताशांचा गुलाल आणि लेझिमच्या पायघड्या, अतिथी येती प्रांगणात, होईल कलोत्सव साजरा. स्वागतम शिक्षकेतर कर्मचारी आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आपणा सर्वांना मी प्राध्यापक रूपम निळे, आपणा सर्वांना माझा नमस्कार आणि सुप्रभात. आज गुरुवार दिनांक 18 डिसेंबर 2025, आजच्या या मंगल दिनी आपण सगळे येथे जमलो आहोत. त्याचं निमित्त म्हणजे कलेचा उत्सव, म्हणजेच आपल्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन युवा स्पंदनच्या उद्घाटन सोहळ्याचे. मनपूर्वक अभिवादन करते. आपल्या संस्थेच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांच्या दूरगामी दृष्टिकोनातून केवळ विद्यार्थी हित व विद्यार्थी दीपो हरतु मे पापं दीपज्योति नमोस्तुते. शुभोग्यं सुखसंपदा द्वेषबुद्धि विनाश आत्मज्योति नमो गुरुज्योति नमोस्तुते. गुरुज्योति नमोस्तुते. मॅडम म्हणजे एक पॉझिटिव्ह एनर्जी आहे आणि रोपटे देखील घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी देत असतात. त्याचंच एक प्रतीक. धन्यवाद सर. धन्यवाद सर. धन्यवाद मॅडम. बाकी गोष्टींबरोबर इतर कलागुणांना वाव देणं किती महत्त्वाचं आहे. म्हणजे तो जरी भाग गमतीचा असला तरी ही गोष्ट मात्र तेवढीच खूप महत्त्वाची आहे की छोटी छोटी गोष्ट, जसं आता मॅडमनी सांगितलं की 21 प्रकाराचे तुम्ही आयोजन केलेले आहे स्पर्धांचे. मला वाटतं ज्यांनी ज्यांनी सहभाग घेतलेला आहे त्यांचं मी पहिले कौतुक करते. आणि अतिशय महत्त्वाचे, अतिशय न येणारे पुन्हा एक क्षण आहे. तुम्ही लक्षात घ्या, केवळ पण या आयुष्यामध्ये पुन्हा महागतेने जीवन येणार नाही. तुम्ही मोठे मोठे होत जाणार आणि हे क्षण पुन्हा तुमच्या आयुष्यामध्ये येणार. कलांचा अधिपती श्री गणेशा आमच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात सालाबादाप्रमाणे युवा स्पंदन या संमेलनाचे आयोजन केले. त्यापैकी विविध छंद कलांच्या दालनामध्ये मी श्रेया दोघे उभ्या करण्याची पाहण्यासाठी तुमचे कौतुक करण्यासाठी जे प्रमुख अतिथी आणि मान्यवर उपस्थित आहेत त्या सर्वांचे या कलाकारांना शब्दस्मरणाने मनपूर्वक स्वागत करतो.
नको दुरुस्त्या भिंती, घर असावे घरासारखे नको दुरुस्त्या भिंती, इथे असावा प्रेम जिव्हाळा नको दुरुस्ती नाती. हा जिव्हाळा आणि प्रेम जपण्यासाठी 4 शिल्पकला. असं म्हणतात की दगडातूनही देवाची निर्मिती होत असते. पाषाण, माती आणि धातू यांना विशिष्ट आकार दिला की अनेकाने उत्तम कलाकृतींची निर्मिती केली जाते. तीच असते शिल्पकला. शिल्पकाराच्या बौद्धिक आणि आत्मिक कौशल्याने या कलाकृतींची निर्मिती करून हे जग अधिकाधिक सुंदर बनवण्याचा प्रयत्न संगीत करेल. मिले सूर मेरा तुम्हारा, तो सूर बने हमारा. संगीत कला साक्षात सरस्वती मातेने देखील विनाकरण करून या गीते कला. आम्हा परिधान शब्दांची गरज नाही, तुकोबारायांच्या यवनिकेला साध्य करणारी ही कला म्हणजे साहित्य कला. एक एक शब्द कितीतरी अर्थ निर्माण करतो. नृत्यकला. ही झलक, ही अदा, हा ठेका, ही नजर हटतच नाही. ती म्हणून जाऊया चित्रकलेकडे. एकाच रंगाच्या अनेक छटा कुंचल्यात ठेवून मानवी भावना हुबेहूब व्यक्त करण्याची करूया नाटक कला. आता नाटक कलेबद्दल मी काय बोलावं, प्रत्यक्ष नटसम्राटालाच भेटूया. सुंदर ते ध्यान उभे. मागे 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 पुढे पुढे पुढे.
सांगितलं सर सगळ्यांना, आपण करणारच नाही. आयडेंटिफिकेशन द्या सगळ्या गोष्टींचं. को दुआ कीजिए। आपका अरमा आपका नाम मेरा रंगीले कैसा जादू किया, पिया पिया बोले मत वाला जिया। तूने ओ रंगीले कैसा जादू किया, पिया पिया बोले मत वाला जिया। बाहों में छुपा के ये क्या किया, और पिया हो तूने ओ रंगीले कैसा जादू किया, पिया पिया बोले मत वाला जिया। किसी का सजना जवानी पे जोर नहीं, बोले कंगना रे बोले कंगना। किसी का सजना जवानी पे जोर नहीं, लाख मना कर ले दुनिया कहती है मेरे घुंघरू पायल बाजेगी, गोरी नाचेगी पायल बाजेगी, गोरी नाचेगी। छत टूट गई टूट जाए बिंदिया चमकेगी, चूड़ी